डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील मोडवे ग्रामपंचायत या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जी ग्रामपंचायत कार्यालय झाले ते अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखी इमारत झालेली आहे. तर या इमारतीच्या संदर्भात ग्रामसेवक आणि सरपंच मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांना पण या बाबतीत काही प्रश्न विचारणार आहोत. ही जी नवीन इमारत झाली तर या नवीन इमारतीच्या मुळे कार्यालयीन कामकाजात काय सुधारणा होतील असं तुम्हाला वाटतंय? नवीन ग्रामपंचायत इमारतीमुळे कार्यालयात आता काम करताना सुसूत्रता येईल. कारण ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच केबिन, अभिलेख कक्ष, मासिक मीटिंगचा हॉल आणि ग्रामसभेचा हॉल हे सगळे स्वतंत्र रूम झाल्यामुळं आता प्रत्येक काम करताना गडबड गोंधळ न होता प्रत्येक कामकाज व्यवस्थित होईल. ग्रामस्थांना सेवा देताना कोणत्या सुविधा तुम्हाला अधिक व्यवस्थित देता येतील? नवीन इमारतीत आम्ही काय केले, प्रत्येक रूममध्ये ऑनलाईन देण्यासाठी प्रत्येक रूममध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्याच्यामुळं म्हणजे कुणाला दाखले देताना आम्हाला काही अडचणी येणार नाही. ऑनलाईनच्या सेवा सगळ्याच आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे नवीन इमारतीमध्ये. डिजिटल सेवा किंवा ऑनलाईन कामासाठी कोणती व्यवस्था करण्यात आलेली आहे नवीन इमारतीमध्ये? नवीन इमारतीमध्ये एक सेपरेट कक्षच आपण त्यासाठी केलेला आहे. त्यामुळं तिथं सगळ्या सुविधा आपण ज्या ऑनलाईनच्या ग्रामपंचायतशी निगडीत आहेत त्यात पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कार्यालयीन वेगवेगळ्या दालनांचे जे नियोजन केले ते कशा पद्धतीने केले, थोडक्यात काय माहिती? नवीन इमारतीमध्ये आपण ग्रामपंचायत अधिकारी आणि संगणक ऑपरेटर यांच्यासाठी एक वेगळं कक्ष तयार केलेलं आहे. तसंच सरपंच, उपसरपंच यांचं दालन आहे. मासिक सभेसाठी एक वेगळा हॉल तयार केला आहे आपण. तसंच ग्रामसभा घेण्यासाठी एक सभागृह आपण केलेलं आहे. त्यामध्ये प्रोजेक्टर बसवण्याची सोय केली, जेणेकरून ग्रामसभा घेताना जर एखादा विषय ऑनलाईन असेल तो ग्रामस्थांपर्यंत पोहोचवता आपल्याला येईल. नागरिकांच्या दृष्टीने ही इमारत किती उपयुक्त आहे असं तुम्हाला वाटतं? नागरिकांच्यासाठीच ही इमारत आहे आणि त्यांच्यासाठी 100% उपयुक्त ठरेल ही इमारत. ग्रामपंचायत प्रशासन अधिक पारदर्शक करण्यासाठी कोणते उपक्रम तुम्ही राबवणार आहात? आपण आता ग्रामपंचायत इमारतीमध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV बसवत आहोत. तसेच गावातील प्रत्येक शाळेत आपण CCTV बसवलेले आहेत आणि गावातील चौकात म्हणजे आता सध्या 13 ठिकाणी आपण CCTV बसवलेले आहेत. तरी भविष्यात आणखीन CCTV बसून प्रत्येक ठिकाणचं म्हणजे पारदर्शक होईल या पद्धतीकडे आपण जास्त नियोजन करतो. डिजिटल नेम प्लेट आपण प्रत्येक घरोघरी बसवत आहोत, जेणेकरून वसुली करण्यास सोपं जाईल. ज्या प्लेट बसवल्यानंतर घरी बसून प्रत्येक जो खातेदार आहे ग्रामपंचायतीचा तो स्कॅन करून आपली वसुली QR कोड बनवणार आहे. QR कोड बनवणार आहे प्रत्येकाचा आणि त्यातून वसुली होण्यास मदत होईल. आता इमारत तर खूप छान झाली, तर ग्रामसभांचं आयोजन तुम्ही कशा पद्धतीने आता इथून पुढे करणार आहात? ग्रामसभेसाठी स्वतंत्र हॉल आहे आपल्याकडं आणि आपण तिथं प्रोजेक्टरही बसवलंय. त्याच्यामुळे प्रत्येक विषया संदर्भात मार्गदर्शन आपण ऑनलाईन सुद्धा मार्गदर्शन लोकांना करू शकतो. त्यामध्ये ही जी इमारत आहे तर ही ग्रामपंचायतीसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? ठरू शकतो. तालुक्यात तरी मला असं वाटतं की आदर्श पंचायत नक्कीच होईल. मोडवे ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल वैभव मोरे या मॅडम आपल्या सोबत आहेत आणि त्या ग्रामपंचायत जी नवीन झालेली इमारत आहे तर त्या संदर्भात काही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. मॅडम, मोडवे ग्रामपंचायत ही नवीन इमारत जी उभारली आहे ती उभारण्यापाठीमागचा काय उद्देश सांगता येईल थोडक्यात? ग्रामसभा, महिला सभा व महिला बचत गट यांना संवाद साधण्यासाठी सभागृह. ही इमारत उभारण्यासाठी जो निधी उपलब्ध झाला तर तो निधी कशा प्रकारे मिळाला? माननीय अजितदादा आम्ही त्यांना मागणी केली व त्यांनी सूचना करून निधी दिला. धन्यवाद मॅडम, तुम्ही ग्रामपंचायतीबद्दल खूप छानपैकी माहिती दिली. धन्यवाद.